हॅलो, गुड इव्हनिंग. लक्ष द्या. 10th स्टँडर्डचे विद्यार्थी, 10वीचे विद्यार्थी, आज आपण 5.3 चालू केलेलं आहे. आपलं 3 गणितं झालेली आहेत. 4थं गणित, 5वं गणित आणि 6वं गणित. नीट लक्ष द्या ह्या गणितांकडे, कारण ही गणितं परीक्षेला येतात. IMP आहेत. 4थं गणित इंग्लिश मीडियमवाल्यांना हे दिलं आहे बघा. 2 डिजिट नंबर आर फॉर्म युझिंग अ डिजिट 0, 1, 2, 3, 4, 5 या संख्यांपासून एक नंबरच बनवायचा आहे आणि आपल्याला ह्या इव्हेंट्स लिहायच्या आहेत, ह्या घटना लिहायच्या आहेत. ठीक आहे. तुमच्यासाठी बघा 4थं गणित हे आहे 5.3 मधलं 4थं गणित. हे बघा, अंकाची पुनरावृत्ती न करता 0, 1, 2, 3, 4, 5 या अंकापासून 2 अंकी संख्या तयार केल्या आहेत. ओके. आणि नंतर ह्या इव्हेंट दिल्यात, घटना दिलेल्या आहेत, त्या घटना पण आपल्याला घ्यायच्या आहेत. ओके. आता बघूया आपण. चला हे गणित शिकूया. लक्ष द्या बाळांनो. आपलं 4थं गणित आहे. एक लक्षात घ्या मी काय बोलतोय. गेल्या वेळेस काही मुलांना ज्यांना समजली नाही आहेत गणितं, त्यांनी रिवाइंड करून ऐका. आता मला नेमकं समजणार नाही, कारण ह्या गणितामध्ये कसं माहिती आहे तुम्हाला, वेगवेगळ्या प्रकारची गणित आहेत, त्यामुळे नेमकं कसं समजवायचं ते समजणार नाही. त्याहीपेक्षा असं समजेल की आपण फळ्यावर जर समजवलं तर ते फार योग्य ठरेल. त्यामुळे जर नाही समजले तर, अतिशय समजलंच नाही आहे जर असं असेल तर काय करायचं, आपल्याला ते राऊंड करून ठेवायचं आहे गणित, जेणेकरून आपण परत क्लास चालू झाल्यानंतर आपण ती गणितं घेणार आहोत. रिव्हिजन आपल्याला परत होणार आहे, कारण तुमचा 25% पोर्शन कमी झाला आहे म्हटल्यावरती आपल्याकडे टाईम पण भरपूर आहे. आपण पहिल्यापासून सगळं घेणार आहोत तुमचं परत. समजलं? कारण तेव्हा नवीन पण काही मुलं येतील, त्यामुळे परत आपण घेणार आहोत पहिल्यापासून सगळं, असं नाही. परंतु जे महत्त्वाचं वाटतंय, जी तुम्हाला गणितं समजली नाही आहेत, ज्या गणितासाठी रिपिटेशन आपल्याला करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची गणितं आपण घेणार आहोत. ज्या मुलांना जी गणितं समजली नाही आहेत ती पण घेणार आहोत. त्यामुळे लक्ष द्या, काही प्रॉब्लेम नाही समजलं तर. ठीक आहे. तरी पण बघा, आता तुम्हाला काय सांगितलं माहिती आहे, हे संख्या दिलेल्या आहेत. कोणत्या? 0 दिला आहे आपल्याला, 1 दिला आहे आपल्याला, 2 दिला आहे आपल्याला, 3 दिला आहे आपल्याला, 4 दिला आहे आणि 5 दिला आहे. ओके. आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. तर याच्यापासून आपल्याला काय करायचं, एक कमिटी तयार करायची आहे. तर पहिलं आपण एस तयार करूया. एस या संख्यांपासून पुनरावृत्ती न करता, म्हणजे रिपिटेशन न येता आपल्याला काय करायचं आहे, या गणितात आपल्याला काय करायचं आहे, रिपिटेशन्स आलं नाही पाहिजे, म्हणजे ती संख्या डबल आली नाही पाहिजे. ओके. तर एस बरोबर बघा, 2 अंकी संख्या आली पाहिजे, 2 डिजिट नंबर आला पाहिजे. 0, 1 ही 2 अंकी संख्या नाही आहे. आपण 1 आणि 0 म्हणजे 10, 11 बघा, 1 1 रिपिटेशन आलं ना बघा, परत आली ती संख्या, 1 पण आलं, 1 पण आलं, 1 म्हणजे 11, 1 1 म्हणजे 11. अंक परत आला नाही पाहिजे. 12 12 बघा, 10 आलं, 12 आलं, 13 13 14 15. ओके. आता 20 20 21 22 नाही आली पाहिजे, 2 डबल येतो बघा, डबल नाही आलं पाहिजे. 23 येतो, 23 24 25. ओके. त्याच्यानंतर 25 झालं, 30 31 32 33 नाही आली पाहिजे, 34 आलं पाहिजे, 35 35. ओके. कॉमा. ओके. आता 3 झालं, आता 4 40 40 41 42 43 44 नाही येणार, 45 येणार. ओके. 50 51 52 53 54 55 नाही येणार. एकूण नंबर किती आले बघा, टोटल किती आले नंबर बघा, एकूण 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 25. किती आला,
नंबर ऑफ एस इज इक्वल टू 25. 25 आले. बरोबर आहे, 25 आले. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे? फर्स्ट घटना ए, इव्हेंट ए, मराठीतली लिहितो पहिली. तयार झालेली संख्या समसंख्या मिळणे. शॉर्टमध्ये लिहिलं तरी चालेल. समसंख्या मिळणे. तुम्हाला काय सांगितलं बघा? इव्हेंट ए इज इवन नंबर, इज इवन नंबर. आता याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहीत असणं बरंचसं गरजेचं असतं. काय? 1 ए इज इक्वल टू, समसंख्या म्हणजे काय? व्हॉट इज अ इवन नंबर? ज्या संख्येच्या एकक स्थानी, दॅट नंबर विच युनिट प्लेस इज डिजिट्स आर 0, 0, 2, 4, 0, 2 अँड 4. आता इथे तेवढेच आहेत ना, त्यामुळे त्याच संख्या घ्यायला लागणार आपल्याला. मग बघा, ही समसंख्या आहे. युनिट प्लेसला 0 आहे. 0, 2 म्हणजे 12. बरोबर आहे. त्याच्यानंतर 4, परत 0, परत इथे 22 नाही, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. ओके. बघा किती नंबर आहेत. नंबर ऑफ ए इज इक्वल टू किती आले बघा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. देर हॅव अ 13 नंबर. समजतंय ना? नाही समजलं तर परत रिपीट करून बघा बाळांनो, परत रिपीट करून बघा. घटना बी, तुम्ही लिहायचं आहे इव्हेंट बी. बघा मी किती स्लो शिकवतोय कारण तुम्हाला कळावं. सेकंड इव्हेंट काय आहे तुमची? बघा तिथे पुस्तकात लिहिलेले आहे. इव्हेंट बी इज नंबर डिवायजेबल बाय 3. 3 ने भाग जाणारी संख्या. ओके. ओ सॉरी, 3 ने भाग जात असलेली संख्या. डिवायजेबल बाय 3 इज नंबर divisible by 3. आता 3 ने भाग जात असलेली संख्या बी. हियर इज युअर आन्सर. गेट देअर कॅप्सूल. हे तुमचं उत्तर आहे. त्याला कॅप्सूल करायची. कॅप्सूल माहिती आहे ना, गोळ्या खाताना. हां ओके. आता परत चालू होणार गोळ्या, कोरोनाच्या गोळ्या. 3च्या पाड्यामध्ये येणाऱ्या संख्या बघा कोणत्या आहेत. 3च्या टेबलमध्ये विच कमिंग फ्रॉम 3's टेबल. 12, 3 चौक 12, 3 5 15, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 21, 3 7 21, 3 8 24, 24, 3 9 3 10 30. इथपर्यंत थांबलं. आता बाकीच्या 3चा पाडा 30च्या पुढे येत नाही. ज्या संख्येला 3 ने पूर्ण भाग जातो अशी संख्या बघा. 3 1 4, 4 3च्या पाड्यात नाही आहेत. 3 + 2 5, 5 3च्या टेबलमध्ये नाही आहेत. 3च्या पाड्यात नाही आहेत. बरं आहे. 3 4 7 नाही आहेत. 5 3 8 नाही आहेत. 4 नाही. 4 + 1 5 नाही. हा येतो बघा 42 येतो. हां 11 चौक 11 त्रिक 33 डबल आहे ना. 12 2 12 36, 36 नाही. 42. देन
4 ने 3 7, 4 ने 5 9, 9 येते बघा 9, 4 5 9, 4 5 9, 9 येते ना टेबलमध्ये 3च्या. 5 ने 1 6, 51. 5 आणि 1 6 बघा 3च्या टेबलमध्ये येते, 3च्या पाट्यात येते 6. यांची बेरीज करून बघायची. 5 ने 2 7, 5 ने 3 8, 5 4 9, हा येते 54. ओके. हाऊ मेनी नंबर इज देअर, किती संख्या आहेत बघा तिथे. 12 15 21 24 30 42 45 51 54. देअर हॅव 9 नंबर्स. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 9. सी 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 संख्या आहेत बघा. सो युअर आन्सर इज 9. युअर आन्सर इज 9. बघा 10 मिनिटं आपण 10 मिनिटं झाली, एक गणित अजून झालं नाही. तिसरं थर्ड इव्हेंट्स कोणते आहे बघा. सी बरं ना, काय इज नंबर ग्रेटर दॅन 50, 50 पेक्षा मोठी असलेली संख्या. घटना सी. इव्हेंट सी. 50 पेक्षा मोठी संख्या असणे. ओके. 50 पेक्षा मोठी संख्या असणे इज नंबर ग्रेटर दॅन 50. सी बरोबर. 50 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे बघा याच्यात. हे बघा ही 51 52 53 54, 51 52 53 54. सो नंबर ऑफ सी इज इक्वल टू 4. किती आलं 4. इथे तुमचं हे गणित संपलेलं आहे. किती सोपं आहे बघा. अगदी सोपं आहे, एकदम सोपं आहे. समजलं. इथे तुमचं चौथं गणित संपलेलं आहे. ओके. आता आपण 5व्या गणिताकडे लक्ष द्या. 5वं गणित. ओके. आता 5वं गणित हे बघा तुमचं हे आहे. नीट लक्ष द्या, हे पण गणित परीक्षेला येतं. 3 पुरुष व 2 स्त्रिया मिळून या दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे. 3 पुरुष व 2 स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे आणि या घटना दिलेल्या आहेत. ओके. हे पण 3 मार्काला येतं तुम्हाला. ओके. बघा फ्रॉम 3 मॅन नाही दिसत एक मिनिट. हां फ्रॉम 3 मॅन अँड 2 वुमॅन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 काय पर्सन्स इज टू बी फॉर्म. ओके. लक्ष द्या. लक्ष द्या. आता 3 पुरुष आणि 3 स्त्रिया बरं ना. 3 पुरुष आणि 3 स्त्रिया. ओके. बरोबर ना. 3 स्त्रिया आहेत की 2 स्त्रिया आहेत. 2 स्त्रिया आहेत. ओके. बघा आता नीट लक्ष द्या. मी इथे एक सॅम्पल करून दाखवतो तुम्हाला. तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही वरती लिहिलं तरी चालेल, बाजूला लिहिलं तरी चालेल. M1 म्हणजे एक माणूस, M2 अँड M3 हे 3 माणसं झाली बघा. 1 2 3 3 मॅन. देर आर 3 मॅन्स. 1 मॅन 1 मॅन 2 मॅन 3 अँड वुमॅन W1 अँड W2 म्हणजे स्त्रिया. बाई, एक बाई आणि दुसरी बाई. आता यांची समिती तयार करायची बघा. S इज इक्वल टू दोघांची एक समिती तयार करायची आहे. काय करायचं आहे. दोघांची एक समिती तयार करायची आहे. पहिला आपण माणसांची करूया. M1 M2 हा एक आला. दुसरा M1 M3. दुसरा आला. या दोघांची एक झाली, या दोघांची एक झाली. आता या दोघांची होणार नाही कारण या दोघांची इथे झाली आहे ना. या दोघांची एक. सगळं वेगवेगळं आलं पाहिजे बघा. M2 M3 बघा. M1 आणि M2 आलाय, M1 आणि M3 आलाय, M2 आणि M3 आले बघा. कुठलाही सारखा आलेला नाहीये. समजतंय ना. आता हे माणसांच्या बाबतीत झालं. आता स्त्रिया फक्त 2 आहेत म्हणजे या दोघींची एक समिती झाली, दोघींची एक कम्युनिटी झाली. W1 W2 झालं. ओके. इथपर्यंत समजलं तुम्हाला. समजलं नाही तर परत मी एकदा हे समजवणार आहे तुम्हाला समजल्यानंतर. कारण का माहिती आहे हे गणित परीक्षेला येतं
पण मुलांना लवकर समजत नाही. बघा मी आता काय काय केलं परत एकदा सांगतो तुम्हाला. या दोघांची समिती बनवली, या दोघांची कमिटी बनवली, नंतर या दोघांची कमिटी बनवली, नंतर या दोघांची कमिटी बनवली, नंतर या दोघांची कमिटी बनवली. आता आपल्याला दुसरं बघा, आता माणूस आणि स्त्रिया याची आणि हिची एक कमिटी झाली. M1 W1 M1 W2. आता याच्या बरोबर झालं. आता ह्या दोघांबरोबर M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. ओके, इथपर्यंत झालं, समजलं का? बघा एवढं तर आपल्याकडे झालं. आता टोटल किती आलं बघा, समजलं ना? परत नाही समजत असेल तर परत रिवाइंड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, नंबर ऑफ S इज इक्वल टू 10. नंबर ऑफ S इज इक्वल टू किती? 10 आलं, बरोबर आहे. ओके, पुढे नेक्स्ट कम टू द पॉइंट. घटना A, इव्हेंट A. काय दिले बघा, तयार झालेली संख्या समसंख्या सॉरी समितीत कमीत कमी एक स्त्री असणे. समितीत कमीत कमी एक स्त्री असणे. एक मिनिट ना, समितीत कमीत कमी एक स्त्री असणे. समितीत कमीत कमी एक स्त्री असणे. तुम्ही काय लिहायचं आहे? समितीत कमीत कमी एक स्त्री असणे. पुढे आता इथे काय आलंय, हां, देअर मस्ट बी at least one woman number. ओ सॉरी, हे नाही. हो बरोबर आहे, बरोबर. नाही सॉरी हे नाही. आता मला सांगा A बरोबर. आता इथे सगळे मॅनच आहेत, दोन्ही पण सोंडकी आहेत बघा. हे पण मॅन आहेत, हे पण मॅन आहेत. इथे कमीत कमी एक म्हणजे WW येणार, W1 W2 आली. एक पेक्षा जास्त आहेत ना, याच्यामध्ये पण एक आली, M1 W1. नंतर याच्यामध्ये पण आली, याच्यामध्ये, हे सगळेच लिहायचे पुढचे. M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. किती बघा, 1 2 3 4 5 6 7. नंबर ऑफ A इज इक्वल टू 7. हे तुमचं आन्सर आलं. ओके, पहिलं आलं. सेकंड, घटना B. काय बघा, घटना B, समितीत एक पुरुष व एक स्त्री असणे. समितीत एक पुरुष व एक स्त्री असणे. ओके, समितीत एक पुरुष आणि एक स्त्री असणे. मग कधी कधी मी ना वही तिथेच ठेवतोय, थोडंसं इकडे जात नाही माझी वही. बघा थोडंसं मी इथे फिरवलं आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या, पटकन लक्षात येत नाही. हां, मी पण शिकवता पुढे कॅमेराकडे पटकन लक्ष जात नाही आहे.
हां परत बघा समितीत एक पुरुष एक स्त्री असणे. मगाचं पण गणित बघा, हे बघा असं होतं. असं ज्यांचे राहिलेत बघा त्यांनी परत ऑब्झर्व करा कुठं कुठं राहिलंय. वही फिरवली मी. ठीक आहे. एक पुरुष व एक स्त्री असते. त्याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, इव्हेंट बी काय दिलंय, इज अ इव्हेंट दॅट कमिटी शुड कन्सिस्ट ऑफ वन मॅन अँड वन वुमॅन. कमिटी इव्हेंट बी, committee should consist तेच आहे ना रे. हां कमिटी ॲटलिस्ट कन्सिस्ट ऑफ वन मॅन अँड वन वुमॅन. आता मला सांगा, ओके, वन मॅन अँड वन वुमॅन. आता मला एक सांगा, एक माणूस आणि एक स्त्री पाहिजे. इथे दोन्ही मॅन आहेत, इथे दोन्ही मॅन आहेत, इथे दोन्ही स्त्री आहेत, इथे दोन्ही मॅन आहेत. मग इथून स्टार्ट होणार 1 2 3 4 5 6. मला वाटतं हे 7 आहेत ना बघा. इथून हे सगळे पुढचे लिहायचे तसेच, म्हणजे याच्यातलेच लिहायचे आहेत. पण तुम्हाला इथे रेडीमेड मिळालं ना तुम्हाला इथे, म्हणून सांगितलं. चला ठीक आहे, इथलं घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमचं. बी कर्ली ब्रॅकेट्स म्हणजे महिरूपी कंस, M1 W1 M1 W2 M2 W1 M2 W2 M3 W1 M3 W2. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. हे बघा, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. आता आपली तिसरी इव्हेंट आहे घटना सी. घटना सी काय, समितीत एकही स्त्री नसणे. समितीत एकही स्त्री नसणे. ओके, काय दिलं, देअर शुड नॉट बी वुमॅन मेंबर. देअर शुड नॉट बी वुमॅन मेंबर. ओके, इव्हेंट सी. आता मला सांगा, एकही स्त्री नसणे म्हणजे फक्त मॅनच असणे. पहिले 3 आले बघा, 1 2 3 बघ ना. M1 M2 M1 M3 M2 M3. नंबर ऑफ C इज इक्वल टू 3. हे तुमचं आन्सर आलं, हे तुमचं आन्सर आलं. समजलं बघा. इथे तुमचं 5वं गणित संपलेलं आहे. ठीक आहे. आता 6वं गणित थोडंसं डिफिकल्ट आहे, नाही आहे, डिफिकल्ट नाही आहे. सॉरी, तुम्हाला घाबरवत नाही मी. बघा 6वं. हां, एका गणिताला बघा किती वेळ लागतो. सोपी आहेत गणित, सोपी आहेत, पण वेळ भरपूर लागतो. ठीक आहे, असू दे, काही प्रॉब्लेम नाही. वेळ लागला तरी देवाचं असतं. चला लक्ष द्या. एक नाणे व एक फासा एकाच वेळेस फेकले. बघा, एक नाणे 1 कॉइन आणि 1 डाईस फेकला आपण. ओके, आता मी तुम्हाला हे जरा ना, हे तुम्हाला एक बघूया. ओके, एक नाणा आणि एक फासा फेकला. बघा, कॉइन उडवला, कॉइन उडवला. ओके, काटा आला बघा, टेल येऊ शकतो. फाशावरची संख्या
डाईजवरचा 1 येऊ शकतो, टेल येऊ शकतो, डाईजवरचा 2 आला, टेल येऊ शकतो, डाईजवरचा 3 आला, परत टेल येऊ शकतो, डाईज फेकला, डाईजवर 4 येऊ शकतो, परत टेल आला, डाईज फेकला, 5 आला, परत टेल थ्रो केला, टेल आला, परत 6 आला, नंतर परत उडवला, हेड आला, हेड आला, डाईसवरचा 1 आला, हेड आला, डाईसवरचा. बघा प्रत्येक इव्हेंट वेगवेगळी आहे इथे. प्रत्येक जे फेकलेत ना आपण या सगळ्या गोष्टी, इट्स अ प्रॉबेबिलिटी. म्हणजे कसं येऊ शकतं, इट्स अ प्रॉबेबिलिटी ना, येऊ शकतं बहुधा. H2 आला, H3 आला, H आणि 4 आला, H आणि 5 आला, H आणि 6 आला. ओके, H आणि 6 आला. देन what to do? Number of S is equal to 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. So number of S is equal to 12. Okay, घटना A, इव्हेंट A काय दिली बघा, सॉरी, छापा आणि विषम संख्या मिळणे. छापा व विषम संख्या मिळणे. ओके, बघा 6वं गणित तुमचं दाखवायचं राहिलं बाळांनो. हे बघा एकाच वेळी फेकले. तुमचं पण दाखवलं ना रे, थोडंसं थोडंसं कन्फ्यूज झालोय. चला हे बघा, हे सायमल्टेनियसली छापा आणि विषम संख्या मिळणे. तुमच्या याच्यामध्ये इव्हेंट काय लिहिले बघा, ए इव्हेंट टू गेट हेड अँड अन ऑड नंबर, टू गेट हेड अँड काय अँड ऑड नंबर ना. थांबा ते नंबर. ओके, बघा ए कर्ली ब्रॅकेट्समध्ये हेड म्हणजे बघा इथे हेड आहेत सगळे, हेड असलेले. इवन नंबर, ऑड नंबर कोणता बघा, H. जी संख्या स्वतःच्याच पाड्यामध्ये येते, विच नंबर कमिंग फ्रॉम सेल्फ टेबल, स्वतःच्याच पाड्यामध्ये येते, त्याला काय म्हणतात, ऑड नंबर. म्हणजे विषम संख्या 1 येतं, नंतर H आणि 3 येतं, H and 3. बघा 3 इज अ ऑड नंबर, हेड तर आलेला आहे ऑलरेडी. H and 5 समजलं. नंबर ऑफ A इज इक्वल टू 3 समजलं का. ही स्वतःच्याच पाड्यामध्ये येते, ही पण स्वतःच्याच पाड्यामध्ये येते, ही पण स्वतःच्याच पाड्यात येते, ही पण सेल्फ टेबलमध्ये येते, स्वतःच्याच टेबलमध्ये येते, स्वतःच्याच टेबलमध्ये येते. आपल्याला काय सांगितलं, छापा म्हणजे हेड मिळणे, हेड अँड ऑड नंबर, हेड अँड ऑड नंबर, हेड अँड ऑड नंबर. समजलं. छापा आणि विषम संख्या, छापा विषम संख्या, छापा विषम संख्या. घटना बी, घटना बी काय बघा दिली आपल्याला, घटना बी दिलेली आहे आपल्याला, H किंवा T समसंख्या मिळणे. H व T वरील समसंख्या मिळणे. इव्हेंट बी टू गेट हेड अँड टेल. ओके, हेड ऑर टेल, ऑर केले तरी ते तेच आहे ना, दोघांमधले पण येणार ना, म्हणून हेड अँड टेल लिहिले मी. समजलं का. इव्हन नंबर अँड इव्हन नंबर, आणि इव्हन नंबरच आहे ना, शोधायला लागतं रे मला इथे पाठी, पुस्तकं लांब ठेवलेत ना म्हणून. अँड इव्हन नंबर. ओके, आता बघा बी बरोबर कर्ली ब्रॅकेट्स आलं, पहिलं टेलचं बघूया. हा इव्हन नंबर, T and 2, T and 4, okay, T and 6, same, H and
2, H and 4, H and 6. Number of B is equal to 1 2 3 4 5 6. किती आलं बघा 6. ओके, किती आलं 6 आलं. नंबर ऑफ बी बरोबर किती आलं 6 आलं. घटना सी, घटना सी बरोबर आहे. घटना सी काय तुमचं बघा, हाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी आणि नाण्यावर काटा मिळणे. हाशावरील संख्या 7 पेक्षा मोठी व काटा मिळणे. तुम्ही काय लिहिणार, सी इव्हेंट. नंबर ऑफ इथे लिहितो इव्हेंट सी, नंबर ऑन अप्पर सरफेस, अप्पर फेस, upper face is greater than 7 and tail on coin. आता 7 पेक्षा मोठी संख्या असते का रे कधी डाईस वर, 6 पर्यंतच असते, त्यामुळे 7 येतच नाही. 7 येणारच नाही, मग टेल कुठून येणार. 7 and 10 मग नन ऑफ, मग काय ना ते सी इज एम्प्टी सेट, रिक्त संच. इट इज कॉल्ड अ एम्प्टी सेट, इट इज कॉल्ड अ एम्प्टी सेट, रिक्त संच. म्हणजे नंबर ऑफ सी किती आलं, काहीच नाही, 0. समजलं. इथे आपलं संपलं. आपली आता किती गणितं झाली बघा, एक आज आपली 6 गणितं झाली. आज आपल्याला 5.3 संपलेला आहे. नेक्स्ट टाइम आपण काय घेणार आहोत, 5.4 घेणार आहोत. उद्या आपण चालू करणार आहोत, बरोबर आहे. ठीक आहे, आज आपण इथेच थांबूया. समजलं नाही तर पुन्हा पुन्हा गणितं करा आणि पुन्हा पुन्हा बघा कशा पद्धतीत गणितं आहेत ती. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा रिवाइंड करा आणि लेक्चर बघा. हां, बाय. ज्यांची फी राहिली त्यांनी फी भरायला सांगा प्लीज प्लीज प्लीज. थँक्यू.